शिवाजी महाराजांनी जेव्हा कर्नाटकच्या स्वारीवरती गेले तेव्हा त्यांनी त्यांच्याबरोबर सगळ्या लवाजमा नेलेला होता, सगळे कारकून वगैरे नेले. का? प्रदेश ताब्यात आला रे आला की दुसऱ्या दिवशी प्रशासनाची घडी सुरू. बघू 2 महिन्यांनी माणसं नेमू, त्याला काय होतंय, प्रदेश ताब्यात येऊ द्या, काय कॉन्फिडन्स असेल ना निघतानाच. मध्ययुगामध्ये एवढी दीर्घ पल्ल्याची दूरदृष्टी असणारा दुसरा राजा नाही. मात्र अगदी त्यांची प्रशासकीय कौशल्य. भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम गेला जाईल. म्हणजे जिथून तुमची स्वारी चाललेली आहे तिथल्या जनतेच्या व्यक्तिगत खाजगी संपत्तीला, शेताला तुम्ही हात लावायचा नाही. तुम्ही त्या सगळ्या गोष्टी विकत आणायच्या. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा शिकारीला जात असताना हेच आदेश काढलेले. तर त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराज असं सांगतात, रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील. हे कसं सुचलं असं? वयाच्या 15व्या 16व्या वर्षी स्त्रियांवरती अन्याय होत असेल तर त्या लोकांना शासन केलं पाहिजे, त्यांचे हातपाय तोडले पाहिजेत. हे कसं सुचलं असेल? फितुरांना शिक्षा. म्हणजे ह्या सगळ्यातून वेलफेअर ऑफ द सोसायटी, वेलफेअर ऑफ द कॉमन मॅन ही तत्व जर मध्ययुगामध्ये पहिल्यांदा कुठं दिसत असतील तर ती आपल्याला स्वराज्यामध्ये दिसतात.